सर्व स्वामी भक्तांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. आपण आज स्वामी समर्थांचे 2 कथा ऐकणार आहोत. सुरू करण्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. अक्कलकोटला मोरोबा कुलकर्णी नावाचा एक स्वामी भक्त होता. त्याच्या अंगणात श्री स्वामी समर्थ आपल्या सेवक्यांसह झोपले होते. मोरोबाच्या पत्नीस रात्री पोटदुखीचा त्रास होऊ लागला. हा त्रास तिला असह्य झाला. ती तशीच विहिरीत जीव द्यायला निघाली. स्वामी समर्थ एकदम जागे झाले व सेवेक्यास म्हणाले, "अरे, विहिरीवर कोण जीव देतेय पहा बरं. त्या व्यक्तीस माझ्याकडे घेऊन ये." सेवेकरी विहिरीजवळ गेला. तो मोरोबाची पत्नी विहिरीत उडी मारण्याच्या तयारीत दिसली. त्यानं तिला स्वामी समर्थांपुढे आणले. त्यांनी तिच्याकडे कृपादृष्टीनं पाहिले. तिची पोटदुखी नाहीशी झाली. स्वामी समर्थांनी आपल्या रूपानं आणि मग भक्ताला त्याच्या इच्छित देवतेचे त्याच रूपात दर्शन घडवल्याचे अनेक कथातून आढळते. द्वारकापुरीत त्यावेळी सूरदास नावाचे महान कृष्णभक्त राहत होते. हे सूरदास जन्मांध होते. आपणास सगुण साकार असे श्रीकृष्ण दर्शन व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती. स्वामी समर्थ सूरदासांच्या आश्रमात येऊन उभे राहिले. त्यांनी सूरदासाला हाक मारली. म्हणाले, "तू ज्याच्या नावानं हाका मारित आहेस तो मी. बघीत तुझ्या दारात येऊन उभा आहे. सूरदास, पहा जरा." इतकं बोलून समर्थांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांना हस्तस्पर्श केला. त्याबरोबर सूरदासाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना शंख, चक्र, गदाधारी असे श्रीकृष्णाचे सगुण रूप दिसू लागले. सूरदास सद्गदित झाले. थोड्या वेळानं भानावर आल्यावर त्यांना स्वामी समर्थांनी आपले वास्तव रूपाचं दर्शन घडवले. सूरदास भारावून गेले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, "मला दिव्यदृष्टी दिलीत. आता मला जन्ममरणाच्या या तापापासून मुक्त करा." स्वामी समर्थांनी सूरदासाला, "तू ब्रह्मज्ञानी होशील," असा आशीर्वाद दिला. स्वामी समर्थांचे अगणित भक्त जागोजागी आहेत. 1877 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी हम गया नहीं, जिंदा है, हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण केले जाते त्या त्यावेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित.